सुनबाई जेवायला वाढ. तुमच्यासाठी अजून भाजी नाही बनवली. चिकन झालं की तुमच्यासाठी भाजी बनवते. तुला किती बरं सांगितलंय मी, घरात ही मटण मच्छी बनीत जाऊ नको. तुझ्यापेक्षा ती माझी मोठी सून चांगली, सारं घर पवित्र करून ठेवलंय आणि तू साऱ्या घराचा सत्यानाश करून टाकलाय. सासूबाई, ताई जर एवढ्या चांगल्या आहेत ना तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन राहावा ना, तेव्हा तुम्हाला कळेल. ती एक म्हण आहे, दूरचं डोंगर साजरे. माझी मोठी सून माझ्या स्वागतासाठी नेहमी वाट बघते, पण मी जात नाहीये कारण ते दोघं बी जॉबला आहेत. थांब, तुझ्या समोरच फोन करते. कधी राहून बघा, मग कळेल. हॅलो सुनबाई. हॅलो आई, नमस्कार. मी पण आता येणारच होते तुझ्याकडे. म्हटलं आता महिनाक्स येऊन राहावा, कधीतरी मोठ्या सुनाकून बी जरा सेवा करून घ्यायला. नाही आई, नका येऊ. मी आता बाहेरच चालले. काय करायचं, मी तर येतच असते ना तुम्हाला भेटायला. ठीक आहे सुनबाई, जा तू तुझ्या माहेरी. काय झालं सासूबाई, ताईने नकार दिला ना? गप्प बस. तुम्ही दोघी बी एकाच माळीचे मणी आहेत. कधीही सासू मरतीन कधी नाही याचीच वाट बघून असतात. असं नका बोलू सासूबाई. मला तुमच्यासोबत राहण्यात आणि तुमची कामं करण्यात काहीच अडचण नाहीये. हो सुनबाई, तू खूप चांगलीस ग, पण मीच तुला ओरडते. तू सगळे कामं माझ्या वेळेवर करतीस आणि ही मोठी सून फक्त दाटून फोनवर गुलुगुलू बोलते. मला असं वाटतं ती चांगली आहे, पण नाही ग, दिसतं तसं काही नसतंय. सासूबाई, फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत कटकट करू नका. ज्याला जे खायचे त्याला ते खाऊ द्या. हो सुनबाई, तुला जे खायचंय ते तू तुझ्या मर्जीने खा, मी नाही ओरडणार. राहू दे सासूबाई, ते नोकरी करतात, त्यांच्याशी बोलून काय फायदा नाही. माझं चिकन जळत. हो हो, जा लवकर बघ.